मित्रांनो, तुम्ही जर 2026 मध्ये सीईटी दिली असेल, तर 2026 चे कॅप राउंड सुरू होण्यापूर्वी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते सर्टिफिकेट कंपल्सरी आहेत आणि तुमची एक छोटीशी चूक तुमचं ऍडमिशन कसं कॅन्सल करू शकते, हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कॅप राउंडमध्ये होणाऱ्या मोठ्या चुका टाळा आणि तुमचं ऍडमिशन सिक्युअर करा. तर ज्या विद्यार्थ्यांनी 2026 मध्ये बीएड सीईटी दिली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या काउन्सिलिंग मध्ये कॅप राउंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत सर्व गायडन्स या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. तुम्हाला मिळालेल्या मार्क्सवरनं तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रातल्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला कसं होईल याच्यासाठी तुम्हाला इथे मदत केली जाणार आहे. त्यामुळे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करा. तर सर्वात सुरुवातीला आपण मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स पाहणार आहोत, जे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी असणार आहेत. तर याच्यामध्ये आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ, त्याच्यानंतर सिग्नेचर स्कॅन कॉपी, एसएससीचं मार्कशीट, एचएससीचं मार्कशीट, डिग्री मार्कशीट, सीईटी ॲप्लिकेशन फॉर्म, सीईटीचा स्कोर कार्ड आणि बर्थ किंवा नेटिव्हिटी प्रूफ. तर याच डॉक्युमेंट आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सर्वात पहिले आहे फोटोग्राफ आणि सिग्नेचर. तर याच्यामध्ये तुमचा जो फोटोग्राफ आहे तो 20 ते 50 केबीच्या अराउंड असावा आणि त्याचा फॉर्मॅट हा जेपीजी किंवा जेपीईजी असावा. तसेच तुमची सिग्नेचर ही एक व्हाईट पेपरवरती केलेली असावी. 10 ते 20 केबी दरम्यान त्याची साईज असावी आणि त्याचाही फॉर्मॅट तुम्हाला जेपीजी किंवा जेपीईजी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या अकॅडमिक डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये एसएससीचं तुमचं मार्कशीट, त्यानंतर एचएससीचं म्हणजेच 12वीचं मार्कशीट. जर तुम्ही डिप्लोमा करून आलेला असाल तर तुमचं डिप्लोमाचं मार्कशीट सुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन, डिग्री मार्कशीट आणि ऑल सेमिस्टर मार्कशीट. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनचे डिटेल सुद्धा तुमचे रेडी ठेवा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हे जे मार्कशीट आहेत हे तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरचे द्यावे लागतात. आता जे विद्यार्थी सीबीएसई किंवा आयसीएससी मधून येतात किंवा त्यांचे जे मार्क्स आहेत ते सीजीपीएच्या फॉर्मॅटमध्ये येतात, ग्रेडच्या फॉर्मॅटमध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. आता हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट ज्यावेळेस सीईटी सेल कॅप राउंडचं ब्रोशर रिलीज करेल त्यासोबत ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट देतात आणि त्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये आपल्याला माहिती इंट्रोड्यूस करावी लागते आणि ते सबमिट करावं लागतं. पुढे आहे सीईटी रिलेटेड डॉक्युमेंट. आता तुम्ही जो सीईटीला फॉर्म भरला होता तो ऍप्लिकेशन फॉर्म, त्याची पीडीएफ कॉपी तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर सीईटी स्कोर कार्ड जे आहे त्याचीही पीडीएफ कॉपी तुम्हाला इथे लागणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वच्या सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागतात. म्हणजे ऑब्विसली तुम्हाला ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये लागणार आहेत. फक्त फोटो आणि सिग्नेचर हा जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅटमध्ये चालेल. त्यानंतर बर्थ आणि नेटिव्हिटी प्रूफ साठी तुमच्याकडे एकतर डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते नसेल तर बर्थ सर्टिफिकेट चालेल. तेही नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा चालेल किंवा कम्युनिटी किंवा नेटिव्हिटी सर्टिफिकेट सुद्धा चालेल. फक्त महत्वाची गोष्ट हीच आहे की तुमच्या त्या सर्टिफिकेटवरती तुमची प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असणं गरजेचं आहे. असं असेल तरच तुमचं ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी एससी एसटी कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्याकडे असावं. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आत्ता नसेल तर त्याची रिसिप्ट, त्याची पावती सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता. जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल तर नक्कीच त्याची पावती तुम्हाला अपलोड करून कॅप राउंडचा फॉर्म भरता येणार आहे. आता ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी कॅन्डिडेटसाठी काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत. आता जे विद्यार्थी व्हीजे, डीटी, एनटी, एबीसीडी, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी या कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असावं. त्याच्यानंतर कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा असावं आणि या दोन सर्टिफिकेट सोबत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि त्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2027 पर्यंत असावी. जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून येतात त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस एलिजिबिलिटी सर्टिफिकेट असावं आणि त्याची व्हॅलिडिटी ही 2026-27 या
इयरची असावी. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट्स एक्सपायर्ड आहेत अशा विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट इथे व्हॅलिड धरले जाणार नाहीयेत. त्यानंतर जे विद्यार्थी डिफेन्स कॅटेगरीमधून येतात, DF1, DF2 आणि DF3 मधून जे विद्यार्थी येतात त्यांनी प्रोफॉर्मा C जो आहे तो इथे भरून द्यावा लागतो. त्यानंतर त्यासोबत ॲडिशनल डॉक्युमेंट म्हणजे प्रोफॉर्मा D आणि E तसेच डोमिसाईल किंवा एम्प्लॉयर सर्टिफिकेट सुद्धा इथे विचारलं जातं. आता हे जे प्रोफॉर्मा आहेत ते कॅप राऊंडच्या ब्रोशरमध्ये दिले जातात आणि तुम्ही ते तिथे फिलअप करून अपलोड करू शकता. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी जे आहेत त्यांच्यासाठी पर्सन विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असतं. यावेळेस CET सेलने UDIDचं कंपल्शन केलं होतं, त्यामुळे PWD सर्टिफिकेट ऐवजी ह्यावेळेस UDIDची गरज तुम्हाला पडणार आहे. ऑब्व्हियसली तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला असेल त्यावेळेस UDID सबमिट केलं असेल, त्यामुळे UDID तुमच्याकडे असेल तर तुम्हाला PWD सर्टिफिकेटची गरज पडणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे UDID नाहीये, फक्त PWD सर्टिफिकेट आहे, तर हे सर्टिफिकेट सिव्हिल सर्जन कडनं इश्यू केलेलं असावं, मेडिकल बोर्डने अप्रूव्ह केलेलं असावं आणि त्याच्यामध्ये मिनिमम 40% बेंचमार्क डिसेबिलिटी जी आहे ती मेन्शन असावी, तरच तुम्ही ॲज अ PWD कॅन्डिडेट म्हणून इथे एलिजिबल असाल. जे मायनॉरिटी कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असावं आणि त्यासोबत एकतर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच प्रोफॉर्मा O किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुमचं रिलिजन आणि मदर टंग मेन्शन असेल हे सुद्धा चालेल. पुढे जे ऑर्फन कॅन्डिडेट आहे त्यांच्याकडे ऑर्फन सर्टिफिकेट असावं जे रिजनल डेप्युटी कमिशनरने किंवा वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने इश्यू केलेलं असावं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल 31 मार्च 2027 पर्यंत ते व्हॅलिड असावं. EWS सर्टिफिकेट असेल 2026-27 साठी ते असावं. असं असेल तर ते डॉक्युमेंट्स हे व्हॅलिड असतील. त्यानंतर इनव्हॅलिड डॉक्युमेंट्स जे आहेत जर तुम्ही अपलोड केले तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. फेक डॉक्युमेंट सबमिट करू नका. आता फॉर्म भरताना तुम्ही फक्त पावती जोडली आणि नंतर ते डॉक्युमेंट दिलंच नाही तर अशा वेळेस सुद्धा तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. इनकरेक्ट इन्फॉर्मेशन तुम्ही दिली तरीही तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. म्हणजे एकतर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल, तुम्हाला कॅपमध्ये सीट मिळणार नाही, सीट तुमचं कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. सर्व डॉक्युमेंट्स हे व्हॅलिड असावे, क्लिअर असावे, रीडेबल असावे आणि PDF फॉर्मॅटमध्ये असावे. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स आत्ताच तुम्ही रेडी करायला सुरुवात करा, कारण कॅप राऊंडची प्रोसेस ही जून-जुलै महिन्यामध्ये सुरू होणार आहे. आणि याच प्रोसेसमध्ये याच सर्व स्टेजमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. आणि या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.